दूध धंद्याचं चक्र असं आहे की 65% नफा किंवा 65% उत्पादन भरून निघल एवढा त्याचं उत्पादन हे दुधातून होतं 65% आणि 35% रक्कम ही शेतकऱ्याला गायीच्या विक्रीतून मिळत असते। परंतु आज हे चक्र खऱ्या अर्थानं सगळं कोलमडलेलं आहे। व्यापाऱ्यांनी एका बाजूला खरेदी गायीची बंद जर्सी गायीची केलेली आहे, त्यामुळे आमची भाकड गाय गाब न जाणारी गाय 40,000 50,000 60,000ला जायची ती आज आमची कोण फुकट न्यायला तयार नाही। गायीला जे खोंड होतात जर्सी खोंड काय आम्ही अवताला फार झुंपत नाही, आज ती खोंड सुद्धा कोण घेऊन जायला तयार नाहीये। दुधाळ गाय जर बाजाराला घेऊन जायचं म्हटलं तर अनेक ठिकाणी गाड्या अडवल्या जातात, मारहाण केली जाते, गाड्या पंक्चर केल्या जातात। त्यामुळे आमच्या समोर प्रश्न तयार झाला आज गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या समोर गोपालकाच्या समोर की या भाकड गायी काय करायचं, मग या फुकट देऊन टाकायचं का? जर आम्ही फुकट दिल्या तर 30-40,000 रुपये आम्हाला मिळत होतं, आम्ही नवी गाय घेत होतो, ती नवी गाय सुद्धा आम्ही आज घेऊ शकत नाही। आणि याचा परिणाम असा झाला की दुधाळ गायींना सुद्धा आज बाजारात भाव राहिला नाही। या सगळ्या व्यापार ठप्प झाल्यामुळं 1.5 लाखाची गाय आमची आता 40 आणि 50,000 रुपयाला जायला लागली। दुसऱ्या बाजूला शेतकरी जर्सी गाय कधी विकतो? 2 गायीच्या